हाय गायज, गुड मॉर्निंग, नमस्कार. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळी लवकर उठले होते. आंघोळ वगैरे करून देवपूजा करून मी भगर करायला घेतला होता. थोडंच भगर करायचा होता कारण की त्यांच्या डब्यापुरतंच करायचं होतं. त्यानंतर आम्ही उपवासाची इडली बनवणार होतो म्हणून त्यांच्यापुरतंच भगर करून मी दिला होता. तुम्ही कोणत्या पद्धतीने भगर बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशा पद्धतीने भगर बनवते. मग मी माझं भगर चालूच होता एका ठिकाणी. मग मी आंघोळीसाठी गरम पाणी ठेवलं होतं. मग इडलीची पण तयारी चालू होती माझी. त्यानंतर मी उकळलेलं पाणी त्या भगरीत टाकून मीठ वगैरे टाकून उकळी आल्यावर भाजलेलं भगर त्याच्यामध्ये टाकून चांगलं उकळून घेतलं. तुम्ही बघू शकता माझं भगर कसं झालं आहे. त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला होता. मला मलाईवाला चहा प्यायला खूप जास्त आवडतो. उपवास असल्यावर मी नक्की तेच पिते दरवेळेस उपवासाला. त्यानंतर आमचे ते उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे केली त्यांनी पण. त्यानंतर ते गंध लावत होते. तोपर्यंत मी आमच्या दोघांसाठी चाय ओतून घेतला होता ग्लासामध्ये. आम्ही ग्लासमध्येच चहा पितो पहिल्यापासून. त्यानंतर ते मला गंध लावण्यासाठी आले होते. तुम्ही बघू शकता त्यांनी कोणत्या प्रकार गंध लावलं मला. परत ते नीट करत होते. त्यानंतर मग आम्ही दोघं बसून चहा पिलो सकाळचा. त्यानंतर मी त्यांच्यासाठी बनवलेलं भगर बांधलं डब्यांमध्ये आणि काही फ्रूट होते घरामध्ये ते पण त्यांना बांधून दिले फ्रूट्स खाण्यासाठी. ते कारण की सकाळी जातात तर संध्याकाळीच येतात त्याच्यामुळे. त्यानंतर मी माझं बाकीचं काम करायला घेतलं होतं. शेंगा उकळवायला ठेवले होते कारण की टाईमपास म्हणून घरी खाण्यासाठी. त्यानंतर वरती आले, बेडशीट वगैरे नीट केली, घर वगैरे वरचं झाडू वगैरे मारलं, कपडे वगैरे सगळे घरी केले. त्यानंतर मग मी खाली आले. परत साबुदाण्याचे उपवासाचे इडली बनवायला घेतले. साबुदाणा भगर चांगलं भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर ते सगळं मिक्सरमधून टाकून चांगलं बारीक वगैरे करून घेतलं. तुम्ही बघितलंच असेल माझी इडलीची रेसिपी. त्यानंतर मग मी चटणी करायला घेतली, चटणी पण केली. त्याच्यानंतर आपण ठेवलेले शेंगा पण उकडले होते. एकदम चांगल्या प्रकारे उकडले होते शेंगा. मी खाऊन पण बघितलं, खूपच चांगलं टेस्ट करत होतं. त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्यामुळं खूप जास्त भारी लागत होते गरम गरम खायला. त्याच्यानंतर मग मी इडल्या लावले भांड्यांमध्ये, इडलीच्या कुकरमध्ये इडल्या लावून घेतले. त्याच्यानंतर माझी मुलगी उठली होती, तिला मी दूध चपाती खाऊ घातलं. तोपर्यंत माझे इडल्या पण झाले होते. तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे इडल्या झाले होते माझे. नंतर आम्ही सगळे जेवून घेतलो. तुम्हाला कसे वाटली माझी इडली? तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. संध्याकाळच्यासाठी मी बटाटे उकडले होते आणि साबुदाण्याचा ते चुरा होता ते भिजवून ठेवला होता. हे फ्रूट्स होते खाण्यासाठी. त्यानंतर मी भगर पण भिजवलं संध्याकाळी, धिरडे करायचे होते त्याच्यामुळे. मग सिन्नरमध्ये शनिवारचा बाजार असतो, कोणाकोणाला माहिती आहे ते मला नक्की सांगा. आम्ही शनिवारच्या बाजारात गेलो होतो भाजीपाला आणायला. तर बिलकुल काय घेतला आणि बाजारातून भाजीपाला घेतला. त्यानंतर आम्ही मंदिराला गेलो होतो. तुम्ही कधी गेले का भैरवनाथाच्या मंदिराला ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही गणेश मिठाईवाल्याच्याकडून पेढे घेतले होते, खूप छान लागतात खायला. त्यानंतर आम्ही दर्शन करून पुढे विठ्ठल दर्शन केलं. त्यानंतर आम्ही भगवती मंदिराचं पण बाहेरूनच दर्शन घेतलं. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिलो. त्यानंतर धिरडे करायला घेतलं. ते साबुदाणा आणि भगर चांगलं भिजवलं होतं, त्याचं मस्त मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलं होतं, एकदम स्मूथ. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पेस्ट कसा झाला आहे माझा. त्यानंतर आम्ही चहा घेतला, सगळ्यांसाठी चहा दिला सगळ्यांना. मग मी चहा घेतला. त्यानंतर मी धिरड्यांसाठी चटणी बनवायला घेतली होती. मी ही थोडी वेगळी पद्धतीची चटणी बनवते. मी त्यासाठी तेल घ्या कढईमध्ये. त्याच्यानंतर हिरवी मिरचीचं पेस्ट टाका आणि शिजवलेला बटाटा टाकून चांगलं वाफेत शिजू द्या. आणखीन एकदा बटाटा शिजल्यावर आपण शेंगदाण्याची पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकून द्या. जेवढं लागेल तेवढं पाणी टाका आणि एक उकळी होईपर्यंत ठेवू द्या. आणि चवीपुरतं मीठ टाका दोन्ही ह्याच्यामध्ये. मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्या आणि आपल्या तव्यावर टाकून द्या.
मी गरम गरम करत होते आणि सगळ्यांना देत होते गरम गरम करून. तुम्ही कसं करता धिरडे ते पण मला कमेंट करूनच सांगा. आणखीन तुम्हाला माझ्याकडून कसे व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. त्यानंतर मी चांगले धिरडे तूप लावून करत होते. त्यांना कोणाला तूप लावून खायचे त्यांना तूप लावून, कोणाला तेल लावून खायचे त्यांना तेल लावून करत होते धिरडे. मग मी मस्त तूप लावून धिरडे बनवले होते. त्यानंतर ह्यांना दिले होते गरम गरम खायला. ते आले होते. मग तुम्ही बघू शकता त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका धिरडे कसे झालेले आहेत. नाही थांब ना सोनू, सोड ना. कसं झालंय कसं रे. मग आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं. मग मी रात्रीचे भांडे धुवायला घेतले. तुम्ही बघू शकता मला 3 टाईम एवढे भांडे धुवायला लागतात. मग मी भांडे वगैरे धुवून वरती गेले झोपण्यासाठी. तुम्ही बघू शकता टाईम किती वाजत आले होते. 10:30 वाजले होते झोपण्यासाठी. परत सकाळी 5 वाजता उठावं लागतं मला. त्याच्यानंतर माझी मुलगी आली होती, ती खाली झोपते आजी आजोबांसंग. गुड नाईट बोलण्यासाठी आली होती. ऐकत गुड नाईट ती कशी बोलते. जय श्रीराम, राधे राधे. परत दरवाजा लावण्यासाठी आली होती ती. दरवाजा लावून जाते ती. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.